जावाजावांमधील दुरावा दूर होण्यासाठी असे काही प्रसंग हे यायलाच हवेत. नात्यामधील गोडवा समजण्यासाठी असे वाईट प्रसंग यायलाच हवेत. नक्की जावाजावांमध्ये असं काय घडलं, असा कुठला प्रसंग आला जेणेकरून? नक्की ऐका. मोठ्या जाऊबाईच्या म्हणजेच सरिताताईंच्या तोंडून आपल्या मुलीचे कौतुक ऐकून शांता मनोमन सुखावली. आजपर्यंत शांताच्या मुलींना कायम पाण्यात पाहणारी तिची मोठी जाऊ आज सगळ्यांजवळ तिच्या तिन्ही मुलींचे तोंड भरून गोडवे गात होती. त्याला कारणही तसेच होते. शांताच्या मोठ्या दिराला म्हणजेच केशवला मेजर अटॅक आला होता. दोघे नवरा बायको शांताच्या घराशेजारी दुसरा फ्लॅटमध्ये राहत होते. रात्रीच्या वेळी त्यांना त्रास होऊ लागला. तसं त्या शांताच्या घरी धावल्या. शांताच्या नवऱ्याने मग त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये हलवलं. शांताची मोठी मुलगी श्रेया आणि तिचा नवरा त्याच हॉस्पिटलमध्ये हार्ट सर्जन होते. त्यांच्या ओळखीने आणि मदतीने काकांवर लवकर उपचार केले गेले. त्याची सर्जरीसुद्धा श्रेयाच्या मदतीने विनासायास पटकन झाली. काकांचा धोका टळला होता, तेही श्रेयाच्या आणि तिच्या नवऱ्याच्या तत्परतेने. शांता जावेला सोबत म्हणून हॉस्पिटलमध्ये जात होती, तर शांताच्या बाकीच्या दोघी मुली आणि जावईसुद्धा आपापल्या परीनं होईल तेवढी त्यांना मदत करत होते. आत्तापर्यंत मुलींचे साधे नाव देखील ती घेत नव्हती. आत्तापर्यंत मुलींचे साधे नावसुद्धा कधी प्रेमाने न घेणारी त्यांची काकू आज मात्र जबाबदारीने वागणाऱ्या, आर्थिक मानसिक आधार देणाऱ्या, पण तिने कधीच आपल्या न मानलेल्या पुतण्यांच्या या निरामय प्रेमाने भारावून गेली होती. ती अगदी मनापासून त्यांचं कौतुक करत होती आणि खूप अभिमानाने अगदी सगळ्यांना म्हणत होती की मुलांपेक्षा मुली खूप मायाळू असतात. प्रत्येक घरात अशी एक तरी मुलगी असावी. घरी आल्यावर जाऊबाईंचे आपल्या मुलीबद्दल असणारे मत शांता नवऱ्याला सांगत होती. मोठी जाव सरिताने मुलींना उशिरा का होईना पण स्वीकारलं, याचं समाधान त्या दोघांनाही वाटत होतं. त्या दोघांच्या समोर त्यांचा भूतकाळ पिंगा घालत होता. सतीशसोबत लग्न करून शांता धनवे कुटुंबात धाकटी सून म्हणून आली होती. सासरे वारले होते आणि सासू आईसारखी जीव लावणारी होती. घरात मोठा दीर केशव आणि जाऊबाई सरिता पण होती. त्यांच्या लग्नाला 3-4 वर्ष झाली होती, पण पोटाला अजूनही मूलबाळ नव्हतं. सुरुवातीला दोघींचे खूप छान जमायचं, पण शांताला दिवस गेले आणि जावेचे मन बदलले. ती या दोघा नवरा बायकोंचा रागराग करू लागली. जे मातृत्व तिला लाभले नाही ते तिच्या डोळ्यासमोर नुकतेच लग्न करून आलेल्या शांताला लाभले, याचे तिला खूप दुःख होत होते. सरिता सतत काही ना काही कारणाने शांताला त्रास देऊ लागली, टोचून बोलू लागली. सरिताचे बदललेले रूप बघून शांताच्या सासूला शांताची काळजी वाटू लागली. त्यांनी दोघी मुलींना विश्वासात घेऊन त्यांनाच वेगळं राहण्याचा सल्ला दिला. घराची सुख शांती टेकावी म्हणून दोघांनीही आईचा सल्ला मानला आणि मोठा भाऊ जवळच्याच बिल्डिंगमध्ये फ्लॅट भाड्याने घेऊन राहायला गेला. शांताची सासू शांतासाठी तिथेच थांबली. दिवस भरले आणि शांताने एका गोंडस मुलीला जन्म दिला. पहिली मुलगी झाली, पण ओघानेच मुलासाठी पुन्हा एक बाळंतपण झालं. याही वेळी मुलगी झाली. शांता आणि सतीशला मुलाची अपेक्षा नव्हती, पण सासूच्या आग्रहाने शांताला अजून एकदा बाळंतपणाच्या काळात सोसाव्याच लागल्या. यावेळीही सगळ्यांचा अपेक्षाभंग झाला आणि मुलगी झाली. शांता पण मनातून थोडी दुःखीत झाली. सतीशने शांताला धीर दिला. तिन्ही मुली नक्षत्रासारख्या देखण्या होत्या. सतीश म्हणायचा, आपल्या घरी लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती जन्माला आल्या आहेत. अजिबात दुःख धरवायचं नाही. मुली मोठ्या झाल्या. सुंदर रूपासोबतच तल्लख बुद्धिमत्ता त्यांच्यात होती. त्या जन्मजात सोबत घेऊन आल्या होत्या. त्यांची हुशारी पाहून सतीशने त्यांना शिक्षणात त्यांच्या इच्छेप्रमाणे पुढे जाऊ दिलं. मोठी श्रेया डॉक्टर झाली. दुसरी साक्षी ती शिक्षिका, तर तिसरी मेघा ही योगामध्ये प्रावीण्य मिळवत
योग गुरु म्हणून नावारूपाला आली. सासूने नातींचे कौतुक बघून समाधानाने डोळे मिटले होते. केशव भावाच्या मुलींना स्वतःच्या मुली समजून जीव लावायचा. सरिताचे मात्र मुलींसोबत कधीच पटले नाही. काकूकडे लक्ष न देता तिन्ही मुली काकाची नेहमी काळजी घ्यायच्या. अशातच हा एक वाईट प्रसंग काका आणि काकूवर ओढवला होता. काकू तर पार भेदरूनच गेली होती. पण शांता, सतीश आणि या तिन्ही मुलींनी आणि त्यांच्या नवऱ्यांनी त्या दोघांची रात्रंदिवस अगदी मनापासून सेवा केली. मोठ्या मुलीच्या देखरेखीखाली केशव अगदी मृत्यूच्या दारातून पुन्हा बाहेर आला होता. त्यांची तब्येत आता बऱ्यापैकी सुधारली होती. हा अवघड प्रसंगात काकूला मात्र या तिन्ही मुलींच्या रूपाने जणू काही देवदूत भेटला होता. मागचं सारं विसरून मुली आज त्यांच्या या अवघड परिस्थितीत काकूला धीर देत होत्या, सावरत होत्या. मुलीची किंमत काकूला कळून चुकली होती. त्यामुळे काकू आता त्यांच्यासोबत खूप प्रेमाने वागत होती. शांता मात्र आठवणीच्या विश्वात मग्न झाली होती. तिला आठवत होतं जाऊबाई शांताला तिन्ही मुलीच झाल्या म्हणून कशा हिणवत असायच्या. मुलीच्या शिक्षणासाठी खर्च करून काय उपयोग? किती खर्च केला तरी त्या लग्न करून सासरीच जाणार, ते परक्याचं धन. मागे मग तुम्हा दोघांना कोण बघणार असे म्हणून सतीशला सतत पैसा वाचवण्याचा सल्ला देत राहायची. मुलींवर जास्त खर्च करू नका म्हणायची. शेवटच्या मुलीच्या लग्नातही नातेवाईकांना सतत बोलत होत्या की मुलींची लग्न झाली एकदाची, आता ह्या दोघांच्या डोक्यावरचं ओझं कमी झालं. शांता, सतीश आणि त्यांच्या तिन्ही मुली सरिताच्या ह्या वागण्याने खूप चिडल्या होत्या. पण सासू आणि काकाकडे बघून सगळेच गप्प बसायचे. शांता आणि सतीशला तिन्ही जावईसुद्धा खूप छान आणि काळजी घेणारे मिळाले होते आणि जावयाच्या रूपाने 3 मुलगेच मिळाले होते. काकूला मात्र आपल्याच माणसांच्या आपलेपणाची ओळख व्हायला ही वाईट वेळ यावी लागली होती. पण स्वतःवर ओढवलेल्या या परिस्थितीमुळे सरिताचे वागणे एकदम बदलून गेलं होतं. तिलाही आजपर्यंत ती या सगळ्यासोबत जशी वागत होती त्या वागण्याचा पश्चाताप झाला होता. या प्रसंगाने एक गोष्ट मात्र चांगली घडली आणि ती म्हणजे दोन्ही घरे पुन्हा एकत्र आली होती. शांता आज खरंच खूप आनंदी झाली होती, कारण आता इथून पुढे तिच्या मुलींना अजून एका आईचं प्रेम लाभणार होतं. आठवणी खरं तर खूप कटू होत्या. भूतकाळ मागे सरला होता, पण हा वर्तमान मात्र आपल्याच माणसांसोबत एका नव्या नात्यांची मुहूर्तमेढ करत होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.